नमस्कार. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आधी पाहूया की गुढी उभारतात कशी. गुढी उभारण्यासाठी आपण एका बांबूच्या दांड्यावरती सुंदर असं वस्त्र लावतो. म्हणजे जनरली आपण साडी घेतो. साडी लावल्यानंतर लिंबाची पानं आणि सुंदर असा हार, त्यानंतर त्यावर पूजेचा गडू, स्वस्तिक काढून आणि कुंकुमाची 5 बोटं लावून उलटा अडकवला जातो. गुढी ही जी आहे हे विजयाचं प्रतीक आहे. विजय म्हणजे नेमका कसला, तर या दिवशी प्रभू श्रीरामांनी बालीचा वध केला होता आणि त्याला मुक्ती दिली होती. जनतेला त्याच्या छळापासून मुक्त केलं होतं. त्यासाठी हे विजयाचं प्रतीक. ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती. म्हणजेच या दिवसापासून सृष्टीचा आरंभ मानला जातो. म्हणून हे स्नेह आणि मांगल्याचं प्रतीक म्हटलं जातं. अजून एक धार्मिक महत्व असं जे शालिवाहन शक आपण हिंदू फॉलो करतो, त्याची सुरुवात श्री शालिवाहन राजाने चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवसापासून सुरुवात केली होती कालगणनेला. आणि इथूनच आपण शालिवाहन शक जे आहे ते सुरुवात केली असं मानतो. वर्षातील 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस. चला तर मग गुढीपाडव्याचा आनंद घेऊया.